नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. याचा काही राशीच्या लोकांवर शुभ तर काही राशीवर अशुभ परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊया. ऑक्टोबर महिन्यात देखील मोठमोठ्या ग्रहांचे होणार राशी परिवर्तन. 3 ऑक्टोबर शनी राशी परिवर्तन. सर्वात आधी शनी राशी परिवर्तन 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. शनी या दिवशी दुपारी 12:13 शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. शनीच्या या राशी परिवर्तनाने कुंभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. शनी या स्थितीत 27 सप्टेंबरपर्यंत स्थिर असणार आहे. त्यानंतर पूर्वा भाद्रपद नक्षत्रात परिवर्तन करेल. 9 ऑक्टोबर गुरुग्रह राशी परिवर्तन. 9 ऑक्टोबर रोजी गुरुग्रह मिथुन राशीत वक्री होणार आहे. हे राशी परिवर्तन सकाळी 9:55 होणार आहे. याचा परिणाम मेष, मिथुन, सिंह आणि धनु राशीच्या लोकांवर होण्याची शक्यता आहे. या काळात नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला पसरू शकते. तसेच तुमच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. 10 ऑक्टोबर बुध ग्रह राशी परिवर्तन. 10 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तुळ राशीत प्रवेश करणार आहे. हे राशी परिवर्तन सकाळी 11:13 होईल. या परिवर्तनाचा तुळ राशीच्या लोकांना लाभ होईल. तसेच तुमची अनेक रखडलेली कामेही पूर्ण होतील आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. 13 ऑक्टोबर शुक्र ग्रह राशी परिवर्तन. 13 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह वृश्चिक राशी संक्रमण करेल. हे राशी परिवर्तन सकाळी 6:13 होईल. हे संक्रमण मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 17 ऑक्टोबर सूर्य राशी परिवर्तन. 17 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य तुळ राशीत प्रवेश करेल. हे राशी परिवर्तन सकाळी 7:47 होईल. या काळात तुम्ही जास्त सतर्क असण्याची गरज आहे. कोणालाही तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 20 ऑक्टोबर मंगळ ग्रह राशी परिवर्तन. ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह 20 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करेल. हे राशी परिवर्तन दुपारी 2:50 होईल. या काळात तुमची तब्येत अचानक बिघडू शकते. तुमच्या मनात सतत तणाव सुरू असेल. तसेच या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. 29 ऑक्टोबर बुध ग्रह राशी परिवर्तन. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 29 ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या काळात तुम्हाला कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच तरुणांना चांगली नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.